आई 2 मिनिटं बोलायचं होतं तुमच्याशी. तुला कामिनीबद्दल बोलायचं असेल ना तर मला काही ऐकायचं नाहीये. आई तुम्ही असं का वागता? मी तुमच्या पाया पडते, प्लीज प्लीज एकदा फक्त आई काय म्हणते ते ऐकून घ्या ना. ती जर म्हणते ना की हे सगळं तिने नाही केलंय, मग तुम्ही तिच्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? हो ना आजी, हे बघ ग्रॅनी आजी इज अ रिअली नाईस पर्सन. ती खूप इनोसेंट आहे. ती असं कधीच काही करणार नाही. आणि ती ती तिचा ब्रदर आहे ना, मग ब्रदरला का त्रास देईल? कोणी आपल्या ब्रदरला कसं काय त्रास देऊ शकतं? ते दोघं तर ते आहेत ना. मॉम काय बोलतात त्याला? बंडू आहेत. बंधू. सॉरी तेच ते. अनिका, तुझ्या ग्रॅनी आजीने केलेल्या सगळ्या चुका तू सोयीस्करपणे विसरलीस, पण मी नाही विसरले. तिला मी प्रत्येक वेळेला माफ केलेलं आहे, पण या वेळेला नाही. आई विचार करा ना, एवढ्या रात्री ती कुठे जाईल? तो तिचा प्रश्न आहे. मी माझा निर्णय बदलणार नाही. आणि आता यापुढे या विषयावर मला काहीही बोलायचं नाही. अरे राजन, यांच्या प्रकृतीत आज एवढी मोठी सुधारणा झाली आहे, ही किती चांगली गोष्ट आहे. माझी अशी इच्छा आहे की उद्या साई भंडाऱ्यामध्ये आपण अन्नदान करावं. हां, सगळ्यांनी तिथे यायचंय साई भंडाऱ्याला. गुड आयडिया. मी आत्ताच तयारीला लागतो. आई आजी म्हातारे, होय मीच होते ती. जिने तुझ्या नवऱ्याचा एक नाही तर 2 वेळा ॲक्सिडेंट घडवून आणला. माझ्याकडे दुसरा पर्याय तरी काय होता? हा म्हातारा तर उठून बोलायला लागेल त्याचा हात चालायला लागला होता. आणि चुकून जर त्याने बोलता बोलता माझी दुसरी बाजू जर तुमच्या समोर आणली असती तर माझं पितळ उघडं पडलं असतं ना. म्हणूनच मला हे करावं लागलं. पण आता यासाठी तू मला घराबाहेर काढणार? या कामिनीशी असं वागायची किंमत तर तुला मोजावीच लागणार. आई हे घे, पटपट खाऊन घे. मी म्हातारीच्या नकळत आणले सगळं, खा ना. नाही घराघून नाही. जोपर्यंत माझ्यावर केलेल्या अन्यायाचा मी बदला घेत नाहीये ना, तोपर्यंत मला हे अन्न अजिबात गोड लागणार नाही. नकोय मला. हे बघ आई, तूच म्हणतेस ना अपमान वगैरे नंतर, पहिलं पोट भरायला पाहिजे की नाही? पोटात जर अन्न असेल ना तर मेंदू चांगलं काम करतं, राईट? हे बघ, मी राजन आणि म्हातारीला न सांगता लपून इथे आली आहे ना. जर त्यांना कळलं ना तर ते माझं अन्न पाणी बंद करून टाकतील. प्लीज खाऊन घे ना, खा. काय म्हणत होती म्हातारी? आता उद्या सांगू का ती काय म्हणाली ते? आणि तुला माहितीये ती साई भंडारा करतेय आणि उद्या सगळ्यांना जायचं म्हणते. खाशील? चल स्वतःच्याच हाताने खा. चल खा. ठेवतो घास खाली. या घरचं अन्न खाण्याची लायकी आहे तुझी? स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलीस, त्याच्याच घरातलं अन्न खातीयस. लाज कशी वाटत नाही तुला? आई 2 घास खाऊ दे ना तिला, तिने काहीच नाही खाल्लंय हो. रागिणी, तुझ्या आईला मी घराबाहेर काढलं याचा अर्थ कळतो तुला? इथे अंगणात बसून राहण्याचा अधिकार नाहीये तिला. आणि आता जास्त बोललीस ना तर हिला पोलिसांच्या ताब्यात देईन मी. नाही वही तू मला या घराच्या आसपास सुद्धा नकोयस. उठ आत्ताच्या आत्ता, चालती हो. वही वहिनी, तुला एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही? तू निर्दोष आहेस म्हणतेस ना, त्याचा पुरावा आणशील ना तेव्हाच माझ्याशी बोलायला ये. चालती हो. आई अन्नपूर्णे, मला घराच्या बाहेर काढून तुला वाटलं तू जिंकलीस.
काय तो म्हणे, न्यायाने जगणारी, न्यायाने वागणारी. हा न्याय आहे, हा न्याय आहे. घरातल्या प्रौढ स्त्रीला तू रस्त्यावर बाहेर करतेस. अन्नाचा घास असा असा हातातोंडाशी आलेला घास तोही काढून घेतेस. तरी अशीच मला बेवारशी सारखी म्हणून सोडून दिलीस. आणि काय तर सगळ्या समाजासाठी साई भंडारा देणार आहे म्हणे. या 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 पुण्य कमवायचंय ना आमच्या अन्नपूर्णेला. या सगळ्यांनी या साई भंडाऱ्याला, सगळ्यांनी या. येऊ दे ना, येऊ दे, सगळ्यांना येऊ दे. या सगळ्या अन्नाचं नाही विषात रूपांतर केलं ना तर नाव नाही सांगणार कामिनी. कारण हा कामिनीचा डाव आहे. कामिनीचा डाव म्हणजे असा वर्मावर खाव. तुम्ही केलेल्या रिक्वेस्टनुसार आम्ही गावच्या पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट्स मागवले. खरं तरी आमच्या परमिशनमध्ये नव्हतं, पण ऋषी सर हे तुमच्यासाठी केले. हे बघा, अहो पोलिसांनी दिलेल्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार वय वर्ष बॉडीचं 60 लिहिलंय. माझी आई एवढी म्हातारी नव्हतीच. एक मिनिट, जरा कॉज ऑफ डेथ बघूया काय लिहिले. पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे बघा, अहो पाण्यात बुडून मृत्यू झाला या बॉडीचा. म्हणजे ती माझी आई नव्हतीच. एक्सक्यूज मी, मी जो रिपोर्ट तुम्हाला मागवायला सांगितला हा तोच रिपोर्ट आहे ना? हो, हे फाईल मागवताना मी त्यांना फोन करून कन्फर्म सुद्धा केलं, मग त्यांचा मेल आला. कमी असं झालेलं असू शकतं की कदाचित काकूंना गोळी लागली, त्यानंतर त्या दरीत पडल्या, तेव्हा तिथे एखादी नदी असेल, त्या नदीत पडल्या असतील म्हणून त्यांनी असं लिहिलंय. अहो नाही सर, असं कसं बोलताय तुम्ही? माझी आई दरीत पडली म्हटल्यावर तिच्या अंगावर काहीतरी जखम झाली असेल. आणि ह्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार कुठं बी जखम नाही. अहो निदान गोळी लागल्याची तरी असेल की नाही जखम? नाही 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 सर, आपलं लय चुकलंय. आपण नीट तपास केलेलाच नाही, त्याच्यामुळे सगळं झालंय. आपण DNA टेस्ट तरी करायला पाहिजे होती की नाही त्या बॉडीची. तशी सर आपण भावनेच्या भरात लई मोठा निर्णय घेतला बघा. आपण विश्वासच ठेवायला नको होता. अगं पण गावात दुसरी कुठलीच बॉडी सापडली नव्हती आणि आपण त्या सामानावरूनच ही बॉडी आयडेंटिफाय केली ना. सरोज काकू कुठेच सापडत नव्हत्या. अहो सर, पण पोलिसांनी पोस्टमॉर्टमच्या आधीच सगळे रिपोर्ट दिले की नाही, आधीच डिक्लेअर करून टाकलं. आणि ह्याच्यात जेवढं काय वर्णन दिलंय त्याचा आणि माझ्या आईचा लांब लांबपर्यंत संबंध नाही. मग पोलिसांनी असं कसं केलं? आपण त्यासनी जाब विचारायलाच पाहिजे. हे बघा मॅडम, ऐकून घ्या तुम्ही. हे सगळं गावच्या पोलीस स्टेशनमध्ये घडले. तिकडे जास्त सोयीसुविधा नसतात हो, आणि पोस्टमार्टम रिपोर्ट यायला, DNA करायला फारच वेळ लागतो. तिकडे मुंबईसारखी सिस्टीम काम नाही करत. त्यांनी बॉडी ठेवली होती 2 दिवस, पण ती ठेवण्याच्या अवस्थेत नव्हती, म्हणून त्यांनी अंत्यसंस्कार करून टाकले. त्यात त्यांची काही चुकी? तुम्ही पण थोडं समजून घ्या ना. कमी हे बघ, तू शांत हो. मला वाटतं आता तुला सगळीकडे भास होत आहेत की तुझी आई आजूबाजूला आहे म्हणून तुला असं वाटतंय, बाकी काही नाही. अहो नाही ऋषी सर, आधी मला असं वाटत होतं. खरं आता हे रिपोर्ट बघून मला 100% खात्री आहे का माझी आई कुठं ना कुठं तरी जिवंत आहे.